की तुमचे वडील ब्रेन स्ट्रोकमधून बाहेर आलेले आहेत, जिथे की बाकीच्या पॅथीने घरी घेऊन जायला सांगितलं होतं, कुठलेही होप्स सांगितले नव्हते पेशंटमध्ये. तुमच्या वडिलांचे जी ट्रीटमेंट चालू आहे त्या ट्रीटमेंट संदर्भात औषध घेण्यासाठी आलात. दुसऱ्या महिन्याचे 1 महिन्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुमच्या वडिलांमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे असं तुम्ही सांगताय. हो की 20 दिवसामध्ये तुमचे वडील उभे राहिले हो तुमच्या आधाराने, आईच्या आधाराने. आणि मध्यंतरी तुम्ही म्हटलात की वडिलांना ताप आला होता आणि तो ताप आपण सांगितलेल्या आयुर्वेदिक पद्धतीनेच तो ताप कमी झालेला आहे. मी कुठलेही पॅरासिटामॉल किंवा असे इंजेक्शन देण्याची गरज पडली नाही आणि केवळ आयुर्वेद पद्धतीने ताप कमी झाला आहे. बरोबर आहे? हो, हे बरोबर आहे. आणि तो प्रसंग सांगा, म्हणजे तुम्हाला त्या दिवसापासून आयुर्वेदावर विश्वास वाटला, हो, हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे सर. आजच्या म्हणजे दिवस तर सांगता नाही येणार, पण मध्यंतरीमध्ये जे ट्रीटमेंट चालू होती तेव्हा ताप आलेला पप्पांना. मग मी सरांना फोन केला रात्री 1च्या दरम्यानमध्ये. तर सरांनी त्यांना मी सांगितलं की पप्पांना बघ फीवर आला आहे, थोडं बॉडी टेम्परेचर वाढलं आहे खूप, 103 म्हणजे काउंट पण केलेला, 103च्या वरती फीवर होता. मग मी सरांनी जसं मला उपचार सांगितला किंवा तसं मी ते फॉलो केला, तर पप्पांचा ताप सकाळी पूर्णतः कमी झाला. अच्छा, त्या दिवसानंतर तुम्हाला आयुर्वेदावर विश्वास? हो, त्या दिवसानंतर मला आयुर्वेदावरती विश्वास पूर्णतः 100% बसला. ओके, धन्यवाद.